नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालाय, सगळ्या शाळांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या। मुलं घरी म्हणजे मुलांना खाऊ हवा आणि प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी तो नवा हवा। अशा वेळी आईला प्रश्न पडतो, मुलांना प्रत्येक वेळी घरगुती झटपट असं काय बनवून द्यावं? तर आज याचं उत्तर घेऊन आली, ते म्हणजे बिनभाजणीच्या अगदी कमी वेळात झटपट घरगुती साहित्यात होणाऱ्या कुरकुरीत अशा तांदळाच्या पिठाच्या चकल्या। आणि हो, नेहमीप्रमाणेच भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी नक्की जमणारच। चला तर बघूया आजची ही रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम आपण बघूया। इथे मी अर्धा किलो इतक्या वजनी प्रमाणामध्ये रेशनचे जे तांदूळ असतात ते गिरणीवर बारीक दळून याचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा किलो तांदूळ असं याचं वजनी प्रमाण आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या वाटीच्या हिशोबाने सांगायचं झालं तर या 1 बाउल इतकं 3 बाउल इतकं हे पीठ आहे। त्या प्रमाणामध्ये 100 ग्रॅम इतके वजनी प्रमाणात पंढरपुरी डाळवं इथे घेतलेलं आहे। 1 बाउल ते भरलेलं आहे। मीठ, लाल तिखट, हळद आणि पांढरे तीळ इथे मी घेतलेले आहे। आता सर्वप्रथम आपण हे जे पंढरपुरी डाळवं आहे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत। याचं व्यवस्थित सपीट पीठ आपण बनवून घेणार आहोत। याचं पीठ आपल्याला सपीट हवं आहे। तांदळाचं पीठ सुद्धा आपण बारीक घेतलेलं आहे, सपीट पीठ आहे। जाड पीठ आपल्याला दोन्ही नको आहे। आता हे मी काढून घेते। 1 वाटी इतकं पंढरपुरी डाळवं आहे, त्या प्रमाणात त्याच वाटीने मोजून 3 वाट्या इतकं तांदळाचं पीठ आहे। रेशनचे तांदूळ मी गिरणीवरून बारीक दळून आणलेले आहे, त्यामुळे दोन्हीही पीठ सपीट आहे। व्यवस्थित कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तेलाचं प्रमाण अर्धी वाटी इतकं तेल आपण कडकडीत गरम करून यामध्ये घालणार आहोत। मसाले टाकायच्या आधी आपण तेल घालतोय। जर मसाल्यावर हे तेल घातलं तर आपले मसाले करपू शकतात, चकलीचा रंग आणि चव दोन्हीही बिघडू शकते, त्यामुळे मी आधीच तेल घालून घेतलेलं आहे। हे कडकडीत मोहन असं घालून घ्यायचं आहे आणि आता हे चमच्याच्या साहाय्याने मी मिक्स करून घेते। थोडं थंड झाल्यावर आता मी हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घेते। सगळ्या पिठाला हे तेल आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता बघा, हे व्यवस्थित आपण सगळ्या पिठाला तेल लावून घेणार आहोत, चोळून घेणार आहोत। हे बघा, असा गोळा तयार होतोय, त्यामुळे आपलं तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे। आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलंय मी आणि त्याचप्रमाणे पाव चमचा इतकी हळद इथे मी घालून घेतलेली आहे। त्यानंतर घालून घेते मी पांढरे तीळ, साधारणतः 3 टेबलस्पून इतके पांढरे तीळ इथे मी घालून घेतलेली आहे। आणि हे आपण मुलांसाठी करतोय, त्यामुळे मी कुठलेही अतिरिक्त मसाले इथे वापरलेले नाही आहे। आणि या चकल्या अशाही खूप सुरेख होतात, त्यामुळे मी बाकी कुठलेही अतिरिक्त मसाले इथे घातलेले नाही आहे। तर साधी हळद, तिखट, मीठ एवढंच आपण घालतोय। आता तिखट इथे मी साधारणतः 2.5 टेबलस्पून इतकं तिखट, लाल तिखट घालून घेतले। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार ठरवू शकता। आता 3 वाट्या इतकं तांदळाचं पीठ आहे, त्या प्रमाणात आपण 3 वाट्या इतकं पाणी गरम करून घेणार आहोत। गरम म्हणजे कसं, तर उकळतं पाणी आपल्याला यासाठी हवं आहे। हलकं गरम पाणी आपल्याला नको आहे, तर खळखळ उकळी आलेलं पाणी मी इथे घेणार आहे पीठ मळण्यासाठी। ही महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे काय होतात, चकल्या आपल्या छान कुरकुरीत खुसखुशीत होतात। आता पाणी आपल्याला हे 3 वाट्या पाणी एकदम घालायचं नाही आहे, तर
पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण पाहत अंदाजे आपण हे पाणी घालून घेणार आहोत. थोडं पाणी घालून घेतलं आहे मी. आता चमच्याने हे पीठ मी मिक्स करून घेते आहे. आता परत मी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेणार आहे. बघा, साधारणतः 2.5 वाटी इतकं पाणी मी घातलंय. अर्धी वाटी पाणी मी बाजूला ठेवलंय. एकदम खूप पाणी घालून घ्यायचं नाहीये. पातळ पीठ आपल्याला चकलीसाठी नकोय. आणि आता ह्याला झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 मिनिट आपल्याला ही वाफ दबू द्यायची. त्याने काय होतं, वाफेवर आपलं हे पीठ छान मस्त वाफतं आणि नंतर चकले आपले छान कुरकुरीत होतात. आता छान बघा, मस्त अशी दणदणून वाफ आली या पिठाला. पीठ छान हे मिक्स होतं, मऊ होतं. आता हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ थोडं कोरडं वाटलं तर मध्ये आपण पाण्याचा हलका हात लावू शकतो. आपण जे गरम पाणी ठेवलेलं आहे ते पाणी घेऊन थोडं थोडं आपल्याला हलकं पाणी याला लावून घेऊ शकतो. आता हे पीठ कोरडं वाटतंय. मी बघा, जास्त नाही, अगदी थोडं पाणी मी याला लावून घेते, जेणेकरून पीठ व्यवस्थित एकजीव होईल. पिठाचा छान गोळा तयार होईल. पीठ तुम्ही जितकं छान मळताल, जितकं व्यवस्थित एकजीव करताल, पुढे चकल्या आपल्या छान होतील, सुरेख होतील, सुबक होतील आणि त्याचप्रमाणे त्या तुटणार नाही, तुटक होणार नाही. त्यामुळे ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. आता बघा, पिठाचा व्यवस्थित गोळा झालेला आहे. मी तुम्हाला इथे पिठाचं टेक्स्चर दाखवते. बघा, पीठ अगदीच मऊसूत झालेलं आहे. असंच पीठ आपल्याला चकलीसाठी हवं आहे. आणि बघा, साधारणतः इतकं पाणी माझं उरलेलं आहे. आता सोऱ्या लावताना हा काटेरी भाग असतो ना, तो खडबडीत भाग आपल्याला खालून लावायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या चकलीला छान काटा पडतो, काटेरी चकल्या तयार होतात. सोऱ्याला मी इथे तेल लावून घेतलंय आणि हा उंडा सोऱ्यामध्ये घालून घेते. पीठ व्यवस्थित घालून घ्यायचे आपल्याला सोऱ्यामध्ये. ते सोऱ्या व्यवस्थित पॅक करायचा आहे आणि आपल्याला एका ताटामध्ये या चकल्या काढून घ्यायच्या आहेत. या चकल्या पाडत असताना, तयार करत असताना पहिलं टोक चकलीचं थोडंसं छोटं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. त्याचप्रमाणे चकलीचं शेवटचं टोक आहे ते सुद्धा व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, तेलात चकली आपली सुटत नाही, चकलीचा आकार छान राहतो. त्यासाठी ही टीप आहे. चकली आपल्याला अख्खी छान दिसते आणि जनरली चकली कोणाला आवडत नाही असं होत नाही. सगळ्यांना चकली हा प्रकार आवडतो. अशा प्रकारे या सगळ्या चकल्या मी इथं बनवून घेतलेल्या आहेत आणि या चकल्या इतके छान होतात. आपण पीठ व्यवस्थित मळले. बघा, चकली हातावर छान येते, तुटत नाही आहे. अख्खी चकली आपण हातावर उचलू शकतो. आता मी इथे इंडक्शनवर या चकल्या तळणार आहे. सुरुवातीला ऑन करून इंडक्शन स्टिअर फ्राय हा मोड मी सिलेक्ट करते आणि त्याला सुरुवातीला 700 वॅट इतक्या पॉवरवर मी हे तेल गरम करून घेते. तेल गरम झाल्यावर इंडक्शनची पॉवर 500 वॅट इतकी मी ठेवलेली आहे. आता आपण या चकल्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत. साधारणतः तुमच्या कढईचा आकारमान असेल तितक्या चकल्या कढईमध्ये टाका. जास्त एकदम खूप टाकू नका. या अशा व्यवस्थित तळून वरती आल्या, थोड्याशा सेट झाल्या, बुडबुडे कमी झाले, मग आपण पलटून घेणार आहोत. आणि तुम्ही जर गॅसवर तळणार असाल तर मीडियम फ्लेमवर तुम्ही चकल्या तळा. लो फ्लेमवर चकल्या तळू नका. लो फ्लेमवर चकल्या तळल्या तर चकल्या तेलकट होतात. त्यामुळे
मीडियम फ्लेमवर चकल्या तळा। बघा आता ह्या चकल्या मी व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत आपल्या, आणि मी या काढून घेते। चकल्या तळत असताना मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित तळायच्या आहे। चकल्या तळून अशा वरती येतात त्यावेळी आपल्याला चकल्या पलटून घ्यायच्या आहे, आणि नंतर सगळे बुडबुडे बंद झाल्यावर आपल्याला चकल्या व्यवस्थित दिसायला लागतात, कुरकुरीत दिसायला लागतात, त्यावेळी आपण या चकल्या काढून घेणार आहोत। चकल्या बघा तळून तयार आहेत आणि अतिशय सुरेख दिसत आहेत, कुठलीही चकली आपली तुटलेली नाही आहे। आणि मी हलक्या रंगावर या चकल्या तळून घेतल्या आहेत। तुम्ही हलक्या रंगावर जरी या चकल्या तळल्या तरी चकल्या छान कुरकुरीत होतात, अगदी संपेपर्यंत या चकल्या कुरकुरीत राहतात। अशा प्रकारे या सगळ्या चकल्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत, आणि अवघ्या अर्धा तासामध्ये या सगळ्या चकल्या आपल्या तळून तयार आहे। या प्रमाणात साधारणतः 40 ते 45 चकल्या तळून होतात। बघा इथे तुम्हाला आवाज येत असेल चकलीचा। अतिशय खुसखुशीत अशी चकली झालेली आहे आणि हाताला कुठेही तेलकट लागत नाही आहे, हे या चकलीचं विशेष आहे। अगदी हलक्या खुसखुशीत कुरकुरीत संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहणाऱ्या, तेलकट न होणाऱ्या या चकल्या आहे। आणि आजची ही आपली रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। मुलांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे, आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुमच्या मुलांना कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला, आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भव या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।